नमस्कार मित्रांनो, मी रोहित आशावन घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या युट्यूब चॅनलवरती. पूर्वी या चॅनलचे नाव वेगळे होते. या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हां, कसं जायचं? नागोजी म्हणाला. कसं जायचं ते तुम्हीच सांगा, चंदू म्हणाला. ऐक तर, थोडे पंजाबी पोरं घेऊन चंदू तू गावाच्या पूर्वेला जाऊन परत यायचं आणि महादा तू डाव्या बाजूनं आणि मी व हंबीर आम्ही नदीनं खाली जाऊन घरास वेढा द्यायचा आणि आम्हाला जर उशीर झाला तर चंद्रूनं ते काम करायचं. कुणाचीही दया करायची नाही. त्या घरात दिसेल त्याला अटक नाही तर गोळी. साऱ्या शिवारात माणसं पांगवून गोळीबार करा. दिसेल त्या बंडखोरावर खुशाल गोळ्या घाला. वाट पाहण्यात अर्थ नाही. आता आपणच चढाई करूया. बोला, ठरलं? पाटलानं सवाल केला. ठरलं. सर्वांनी मुंड्या डोलावल्या. जावा आता, जेवण आटपा. सर्व लोक उठले आणि निघून गेले. हंबीरही जेवणासाठी निघून गेला. एकटा पाटील बसून विचार करू लागला. मध्याह्न रात्री उलटून गेली होती. भीषण शांतता सर्वत्र नांदत होती. सर्व जगच जणू अंधारात बुडाले होते. चौकात अस्ताव्यस्त स्थितीत लोक पडले होते. दारू आणि मांस नरड्याला आल्यामुळे ते बेशुद्ध मेल्यासारखे पडले होते. अधूनमधून त्यांची बरगळी ऐकू येत होती. कोणी खाजवत होते, कोणी आपल्या तोंडाची मचमच करीत होते, कोणी निपचित पडले होते. बाकी ते सर्व माणसात जमा नव्हते. सोप्यात कडीपाटावर नागोजी पडला होता. तो जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. तो तरपडत होता. त्याने हिंदुरावाशी वैर बांधणारे मन आता मत्सराने जळत होते. ते क्षणाक्षणाला मांगल्याच्या मळीला येरझाराच जणू घालीत होते. आपण जिच्याशी लग्न करणार होतो ती हळदीच्या कोंबासारखी मंगला आज आपल्या वैऱ्यापाशी असेल नि त्याच्या कानात काहीतरी सांगत असेल, हसत असेल नि त्याला खेटून त्याला ती कल्पनाच सहन होत नव्हती. तो उठून बसला, परंतु ते विचार त्याला सोडत नव्हते. त्यांनी जणू त्याचा पिच्छाच केला होता. आपण दुर्दैवी आहोत. जिला आपण आपली पत्नी ठरवली आणि ज्याला आपण आपल्या वैरी ठरवला त्याचं लग्न झालं. ते दोघं आज आनंदात असतील. त्यांच्या लग्नाचा आजचा 3रा दिवस. मला मिळणारी दौलत चोराला लाभली. आज तो चोर तिचा वाटेला तसा फायदाच घेत असेल. मी नागोजी आज इथं चरफडत पडलो आहे. मंगलाच्या लग्नाचे 3-4 दिवस नागोजीला 3 युगांसारखे वाटू लागले. ती मनानं माझी आहे. मी तिला त्याच्याजवळ नांदू देणार नाही या विचाराने तो बेचैन झाला. त्याला समाधान वाटेना. त्याने अंग टाकले. पुन्हा त्याचे विचारचक्र फिरू लागले. हा कृष्णाजी किती मूर्ख माणूस. त्याचं लग्न झाल्याबरोबर त्या दोघांना मुळीचं घर दिलं. तेवढं नसतं तर तिला कसलाच कलंक नसता. आपण हिंदुरावाला ठार मारून तिला आपल्या घरी आणली असती, पण घात झाला. ती आज मळीला असेल. तो चिडून स्वतःवरच भडकला. मग काय झालं? वाटेल ते हो, मी तिला एक दिवस का होईना पण या घरात आणणार. तिनं आपलं म्हणणं खरं केलं आहे. आता मीही आपलं खरं करणार. काही हरकत नाही. मी तिला रखेली म्हणून ठेवीन. तिला पाणी भरायला लावीन. त्याचे दुष्ट विचार उफाळून येत होते. लोक म्हणतील दुसऱ्याची बायको घरात आणली, परंतु मला त्याची पर्वा नाही. त्यालासुद्धा हिंमत लागते आणि मंगलाला तर मी पूर्वीपासूनच आपली करण्याची खटपट करीत होतो. तो सारखा विचार करीत पडला होता. त्याला झोप येत नव्हती. हंबीर निजला होता. चंद्रू निजला होता. महादू निजला होता. त्यांना नीज लागली होती. ते सर्वजण घोरत निजले होते. जणू त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. आपल्या जन्माची, जीवाची, मुलाबाळांची, कशाचीच चिंता नव्हती. नागोजी चिंतेने घेरला होता. उद्याचा सूर्य कधी उगवतो आणि कधी आपण मांगल्याच्या मळीला जातो असे त्याला वाटत होते. जोपर्यंत मंगला हिंदुरावापासून दूर होत नाही
तोपर्यंत आपण सुखी होणार नाही असेच झुरत राहणार. तो रात्रभर जागाच राहिला. त्याने रात्र एका डोळ्याने जागून काढली. त्याच्या एका डोळ्यात हिंदूराव व मंगला यांचा आनंद सलत होता. त्याने एक वळवटा दिला. उद्या मांगल्यात झंगाझंगी. तो पुटपुटला. मंगला रात्रभर झोपली नव्हती. तिला सारखी हुरहुर लागली होती. ती कधी उजेडात आणि कधी आपण गावात जावं असे तिला झाले होते. सकाळी उठल्यापासून ती एकापाठी एक काम उरकत होती. तिच्या डोक्यात विचाराचे काहूर माजले होते. स्वयंपाक संपताच आपण घरी जाणार आणि आई बाबा हंबीर यांना सांगणार, तुमच्या मताप्रमाणेच झालं आहे. सकाळी उठल्यापासून ती एका पाठोपाठ एक काम आवरत होती. तिच्या डोक्यात विचाराचे काहूर माजले होते. स्वयंपाक संपताच आपण घरी जाणार आणि आई बाबा हंबीर यांना सांगणार, तुमच्या मताप्रमाणेच झालं आहे. तुम्ही ज्याच्याशी माझं लग्न ठरवलं होतं, ज्याच्या नावानं माझ्या कपाळी कुंकू लावलं होतं, त्याच्याशीच माझं लग्न झालं आहे. मी हंबीरला सांगणार, हंबीर आता त्यांच्याशी वैर धरू नको. तुम्ही दोघे हातात हात घालून परस्परांना मदत करा. मग हंबीर काय बोलणार? तो चकित होईल. त्याला आनंद होईल. आईला आनंद होईल. बाबांना आनंद होईल. साऱ्या गावाला आनंद होईल. हंबीर नागोजीची कड सोडून आपल्या मेहुण्याच्या पक्षाला मिळेल आणि पुढे दोघेही प्रेमाने वागतील. मेहुण्या मेहुण्यात लढाई होणार नाही. रक्तपात होणार नाही. तो भयंकर रक्तपात पाहण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. भाऊ आणि कुंकू सलामत राहील. ज्याच्याशी माझं लग्न झालं आहे तो हिंदूराव नसून ते पांडू पाटलाचे राजाराम आहेत. ही गोष्ट जर हंबीरला कळली नसती तर त्याने खचित काहीतरी केले असते. दोघांपैकी एकाला मरावं लागलं असतं. जर हंबीरवर तो प्रसंग आला असता तर आईबाबांना हंबीर करून डोकं आपटून प्राण सोडावा लागला असता. माझा मुरारी मला अंतरला असता आणि जर इकडेच बरे वाईट झाले असते तर जन्मभर विधवा म्हणून जगावे लागले असते किंवा मरावे लागले असते. पण आता तसे होणार नाही. आता सर्वांना आनंद होईल. जो टळला तो प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येऊ नये असा विचार करत मंगला स्वयंपाकात घडून गेली होती. घडी तोंडावर येणारी केसांची बट मागे सारीत ती काम करीत होती. दिवस मावळतीकडे फिरला आणि मंगलाचे काम संपले. हिंदूराव उशिरा येणार होता असे तो सांगून गेला. तेव्हा घरात कामापैकी शिल्लक असे काहीच राहिले नाही. असा विचार करून तिने सर्व झाकापाक करून दाराला कडी लावली व ती गावात आली. प्रथम तिने महादूची गाठ घेतली. त्याच्याजवळ एक चिठ्ठी देऊन त्याला सांगितले, तू ही चिठ्ठी जाकलकर पांडू पाटील यांना दे आणि कामगिरीवर तू आजच्या आज निघ. जाताना घोडं घेऊन जा. येतेवेळी पाटलांना घोडं देऊन पुढं पाठव. तू सावकाशी असे म्हणून तिने कृष्णाजीचे घोडे महादूला देऊन त्याला वाटे लावले. नंतर ती आईवडिलांकडे गेली. तिच्या आजच्या सारखा प्रफुल्लित चेहरा कृष्णाजीने कधीच पाहिला नव्हता. ती आपली लग्नाची साडी नेसली होती. तिला पडलेले हळदीचे डाग तसेच दिसत होते. तिच्या लग्नाचा आजचा 4था दिवस. तिच्या अंगाची हळद अद्याप निघाली नव्हती. तिचा चेहरा पिवळा दिसत होता. अतिशय आनंद झाल्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. तिने सोप्यात प्रवेश करताच विचारले, आई, हंबीर कुठं आहे? आई म्हणाली, मंगला, हंबीर आज 4 दिवस झाले आलाच नाही. आई, मी आज हंबीरला माझ्या सासरकडचं नाव सांगण्याकरता आले होते आणि तुम्हालाही सांगणार आहे. आई, बाबा, तुम्ही ज्याच्याशी माझं लग्न ठरवलं होतं आणि ज्याच्याशी माझं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटत होतं त्यांच्याशीच माझं लग्न झालं आहे. हे मंगलाचे बोलणे ऐकून कृष्णाजी एकदम उठला व त्याने विचारले, म्हणजे पांडू पाटलाच्या राजारामाशी? मंगलाने फक्त हो म्हणून मान हलवली. असं कुणी सांगितलं? मी सांगते आहे आणि थोड्याच वेळात पांडू पाटील येतील हेच सांगायला. हे ऐकून राधाबाईला फार आनंद झाला. तिने मंगलाला मिठी मारली व ती म्हणाली, ही गोष्ट पूर्वीच का नाही सांगितलीस? बरं झालं लवकर तरी सांगितलीस. आता हंबीर ताळ्यावर येईल. मंगला म्हणाली, मी महादूला पाठवला आहे. पाटील येतील. ते आधी इथंच येतील. ते म्हणाले आम्हाला कळवा आणि आज हंबीर आल्याबरोबर त्यांनाही नीट समजावून सांगा. मंगलाच्या लग्नापासून कृष्णाजीचे व हंबीरचे बापलेकांचे नाते नष्ट झाले होते. हंबीर कृष्णाजीला हिणवीत असे. तो म्हणे, आबा, तुम्ही भेकडपणा पदरात घेऊन मुलगी चोराच्या पदरात बांधलीत आणि आमच्या घराण्याला कलंक लावला आहे. पण मी ते कलंक रक्तानं पुसून काढीन तरच घरी येईन.
परंतु आज मंगलाने सांगितलेल्या बातमीने कृष्णाजीची मान उंच झाली आहे. आईबापांबरोबर मंगला पुष्कळ वेळ बोलत बसली होती. नंतर हिंदूराव मळीला घरी आला असेल असे वाटून मंगला उठली व मळीला जायला निघाली. ती जोत्याच्या पायऱ्या उतरून अंगणात आली तोच पुढून कृष्णाजीरावाचा वाटेकरी धोंडीबा धावतच आला आणि म्हणाला, आबा, घात झाला. हिंदूरावाला मारायला हंबीर मळीला गेला. हे धोंडीबाचे बोलणे ऐकून कृष्णाजी व राधाबाई यांना आपण काय बोलावे ते सुचेनासे झाले. मंगला म्हणाली, धोंडी आबा, हे तुम्हाला कोणी सांगितले? धोंडीबा धावत आल्यामुळे दमला होता. तो धापा टाकीत म्हणाला, मंगलाबाई, मी डोळ्यांनी पाहिलं. हंबीर माझ्याशी बोलला. त्यानं आबाला निरोप दिला आहे की तुम्ही घराण्याला लावलेला कलंक पुसूनच मी घरी परत येईन. मंगला म्हणाली, किती लोक आहेत त्यांच्याबरोबर? तो एकटाच आहे. धोंडीबा म्हणाला, बाई, माणसं फार होती. त्यात नागोजी पाटील होता, पंजाबी शिपाई होते आणि बरीचशी फरारी मंडळी पण होती. हे ऐकून बावरलेल्या हरणीसारखी मंगला इकडे तिकडे पाहू लागली. आपण आज हे काय ऐकत आहोत? आता काय होणार? आता कोण मरणार, कोण जगणार? अखेर आपल्या भावानेच आपला घात केला असे तिला वाटू लागले. विजेप्रमाणे पायऱ्या चढून आईबापांजवळ गेली व मोठ्याने ओरडली, आई, आता काय होणार? आणि राधाबाईनेही मुलीकडे पाहताच तोच प्रश्न कृष्णाजीला विचारला, आता काय होणार? मात्र कृष्णाजी काहीच बोलला नाही. भ्रमिष्ठासारखे त्याने आपले दोन्ही हात आपल्या खिशात घालून असलेली तंबाखू काढून तोंडात टाकायला सुरुवात केली. कोणीच बोलेना. शेवटी मंगलाने आपली नजर आईबापांवर रोखली आणि ती म्हणाली, तुम्ही का बोलत नाहीत? बोला ना. आज कुणाचं वाटोळं होणार, तुमचं की माझं? राधाबाईला रडू कोसळले नाही. तिने पदरानं तोंड झाकून घेतले व ती मोठ्यानं रडू लागली. कृष्णाजी म्हणाला, मंगला, आज जे होईल त्यानं माझंच वाटोळं होणार. आता मंगलाला तिथे उभे राहावे ना. तिने क्षणभर विचार केला आणि चपळाईने ती घरात गेली आणि घरातील बंदूक आणि काडतुसांची माळ घेऊन ती बाहेर आली. ती सरळ अंगणातच थांबली आणि मागे फिरून तिने आईवडिलांना नमस्कार केला आणि ती म्हणाली, आई, बाबा, मी जाते. तिने पदर कमरेत खोचला होता. ती मळीकडे एकसारखी धावत होती. कृष्णाजी, राधाबाई व धोंडीबा जोत्यावर उभे राहून एकसारखे तिच्याकडे पाहत होते. तिने एकदा तरी मागे परतून पाहावे असे कृष्णाजीला वाटत होते, परंतु मंगलाला परतून पाहायला वेळच कुठे होता. ती वाऱ्यासारखी मळीच्या रोखाने धावत होती. पुढे काय घडणार व काय घडेल यावर तिचे सर्व लक्ष लागले होते. सूर्य मावळतीकडे भरगाव धावत घेत होता आणि मंगला मळीकडे धाव घेत होती. तिला घर दिसू लागले. ती त्या चिरेबंदी घराकडे पाहत होती व धावत होती. आज त्या घरात तिथे सर्व सपनाला लागेल. तिने घराच्या आजूबाजूला वळून पाहिले. तिला कोणीच दिसले नाही. घराच्या आजूबाजूला तिला भेसूर शांतता दिसली. मंगला घाईघाईने घरात शिरली आणि पाहते तो हिंदूराव नुकताच आला होता. त्याने अद्याप काडतुसांची माळ गळ्यातून काढली नव्हती. त्याच्याकडे पाहून मंगल्याने कितीतरी उशीर दाबून धरलेला दम सोडला. तिला हायसे वाटले. तिला वाटले होते कदाचित आपली भेट होणार नाही. पण आता हिंदूराव तिच्या पुढे उभा होता. त्याने आज मंगलाचा दमलेला, घामाने डबडबलेला, भेदरलेला चेहरा पाहून आश्चर्याने विचारले, मंगला, काय भानगड आहे? तू अशी का झाली आहेस? मंगला काहीच न बोलता परत फिरली. तिने दार बंद केले, आतून कडी लावली व त्याच्याजवळ येऊन म्हणाली, नागोजीच्या लोकांनी शिवार वेढला आहे आणि हंबीर, नागोजी व लष्कर इकडे येत आहेत. तुम्ही लवकर घर सोडा, नाहीतर घर वेढलं जाईल. पण मंगला, तुला हे कोणी सांगितलं? मळीकडे येताना हंबीरनं धोंडीबाजवळ आबांना निरोप दिला आहे आणि हे खोटं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करायचं ते करा. गणू मल्हारी माणसांची जुळवाजुळव करू लागले. उद्याच आम्ही चिखलवाडीच्या लष्करी ठाण्यासह नागोजीची वाट लावणार होतो, पण उलट झालं. मंगला हिंदूरावापुढे बोलू न देता मध्येच म्हणाली, मग आता काय करणार? हिंदूराव म्हणाला, मी गणू मल्हारी येईपर्यंत बाहेर जातो, तू घाबरू नको. मंगलाला असा धीर देऊन त्याने शांतपणे काडतुसांची माळ नीट बसवली व मंगलाकडे पाहिले. बंदूक उचलून तो दारापाशी गेला. त्याने कडी काढली, पण दरवाजा बाहेरून बंद झाला होता. तो मंगलापाशी आला आणि म्हणाला, मंगला, घर वेढलं. मंगला बाहेर कान लावून ऐकू लागली. बाहेरून कुजबूज सुरू झाली होती. हत्यारबंद पंजाबी लष्कर व एकजात दरोडेखोर फरारी नाक्याच्या जागा रोखून उभे राहिले होते. प्रत्येकाजवळ काही ना काही हत्यार होते आणि नागोजी व हंबीर सर्व लोकांना पुढे काय करायचे ते सांगत होते. मंगलाने बाहेरचा गलबला ऐकून हिंदूरावाचे दोन्ही खांदे धरून विचारले, आता काय करायचं? घर वेढलं गेलं. हिंदूरावाने मंगलाचे तोंड पुसले व तिच्या तोंडावर लुडबुड करणारी ती बट तिच्या कानात बसवली आणि तिच्या हातातील बंदूक घेऊन
ती बाजूला ठेवीत म्हटले, मंगला, आता गणू मल्हार येईपर्यंत आपण घर लढायचं. घर लढायचं ते कसं? मंगलाने आश्चर्याने विचारले. घर लढायचं किल्ला लढल्यासारखा. असे म्हणून त्याने काडतुसाची माळ काढून ठेवली व भिंतीकडेला रचून ठेवलेल्या गुळाच्या ढेपा उचलून दाराला रचून लावल्या आणि दार कायमचे बंद केले. नंतर त्याने सर्व घर नीट लक्षपूर्वक पाहिले. त्या घराला 2 सहाणी होत्या. त्यातून एक नदीकडे असल्यामुळे बाहेरून शिडी लावणे कठीण होते. दुसरे सहाणे गावाकडच्या बाजूला होते. ते मक्याच्या पोत्यांच्या थप्पीने बुजले होते. त्या सहाण्याला बाहेरून शिडी लावून घरात नागोजीला गोळ्या झाडणं सोपं होतं. नंतर हिंदूराव त्या पोत्यांच्या थप्पीवर चढला. त्याने सहाण्याला लागून असलेली पोती बाजूला सारली व सहाणे मोकळे केले आणि तो बाहेर पाहू लागला. शुभ्र खादीची टोपी, शिवाजीसारखी दाढी, गळ्यात काडतुसांची माळ, खांद्यावर बंदूक, हातात लांब दांड्याची कुऱ्हाड घेऊन नागोजी व हातात कुऱ्हाड घेतलेला अस्तान्य सारलेला हंबीर हे दोघे जणू एखाद्या कुशल सेनापतीप्रमाणे लोकांची रचना करीत होते. माऱ्याचा जागा अडवून त्यांनी नाकेबंदी केली होती. सर्वांच्या हातातील हत्यारे चमकत होती. हिंदूराव पोत्यांच्या थप्पीवरून खाली उतरला. तो म्हणाला, हां, झाली तयारी. मंगलाने विचारले, कशाची? मारायची आणि मरायची. पण हे लोक तुमच्या जीवावर का उठले आहेत? मी त्यांच्या जीवावर उठलो होतो म्हणून आज ते माझ्या जीवावर उठले आहेत. शिवाय मी बंडखोर आहे. परंतु तुम्ही त्यांचं असं काय नुकसान केलं आहे? काडतुसांची माळ गळ्यात घालीत तो बोलू लागला. नागोजीनं ज्या सरकारची माफी मागितली त्या सरकारनं या देशात राहू नये म्हणून मी लष्करावर गोळ्या झाडल्या. मी सावकारांची दस्त फाडून शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्यायला लावल्या. मी सावकारांच्या कर्जाच्या वह्या जाळल्या आणि नागोजीनं आबाचा खून केला म्हणून नागोजीला ठार मारण्याची शपथ घेतली आणि काय करायला हवं होतं. परंतु माझ्या हातून चुकाही झाल्या. मी ज्यांची जमीन परत दिली, मी ज्यांची कर्जमाफी केली त्यांनीच एकी केली नाही. म्हणून आज मला हा दरोडेखोराने वेढा घातला आहे. तोच नागोजी बाहेर मोठ्याने बोलू लागला. हिंदूरावाने आपले बोलणे थांबून ती दोघेही ऐकू लागली. गावाकडच्या सहाण्यासमोर उभा राहून हातातील कुऱ्हाड उंच धरून नागोजी बोलत होता. हिंदूराव, ऐक, आम्ही वेढा पुरा केला आहे. आता विनाकारण लढण्याची हिंमत करू नको. तू कितीही लटपटी केल्यास तरी तू आज जगणार नाहीस. हिंदूरावाने मंगलाला विचारले, तुला बंदूक लोड करता येईल का? हो. मग ती माळ गळ्यात घालून तयार राहा. असे म्हणून हिंदूराव पोत्याच्या थप्पीवर चढून गेला आणि पाहतो तो सहाण्याच्या पुढे नागोजी दिमाखाने उभा होता. हातात काडतुसे भरलेली बंदूक घेऊन हिंदूराव त्याचे बोलणे ऐकू लागला. नागोजी पुढे म्हणाला, आता तुला कोणी सोडवणार नाही आणि हिंमत असेल तर दार उघडून बाहेर ये आणि पहा, मी तुला शेवटचं सांगतो, तू बंदूक टाक व शरण ये. सर्व लोक नागोजीचे भाषण ऐकत होते. सर्व काही शांत होते. पण जेव्हा बंदूक टाक व शरण ये हे शब्द उच्चारले गेले त्याचबरोबर सहाण्यातून सर्व शांतता नाहीशी करणारा आणि हत्यारबंद लोकांनी कान बधीर करणारा बंदुकीचा आवाज झाला. तो नागोजीचा ऊर फाडून घुमून दूर गेला. नागोजी धरणीला पडला व सहाण्यात बंदुका पुन्हा लोड झाल्या. कटकट असा आवाज झाला. नागोजी खाली कोसळला. पाहताच सावळ्या रामोशी धावला व त्याने नागोजीच्या मानेला हात घातला. तो पुन्हा एक पहिल्याप्रमाणे जोरदार आवाज झाला आणि कोंबड्याचे डोके तोडून ते सोडून द्यावे व त्याने जिकडे तिकडे रक्त शिंपीत फडफड करावे तशी रामोजीची धडपड झाली. तो गोळी लागलेल्या वाघासारखा ओरडत होता. मावळतीला आकाश लाल झाले होते. त्यात सावळ्याच्या रक्ताची भर पडली. आजूबाजूच्या लोकांवरही रक्त उडत होते. लोक मागं हटले. रामोशी पुरुषभर वर उडून खाली पडला. त्याचा प्राण जाता जायना. हंबीर व इतर हा प्रकार पाहत होते. नागोजीकडे जाण्याची तयारी हंबीर करत होता. फौजदार साहेबांनी हुकूम सोडला, ओपन फायर. त्याबरोबर सर्व शिपायांनी आपापल्या बंदुका नीट केल्या. पण फायर कुठे करावं हे त्यांना लवकर समजेना, कारण गोळीबार घरातून होत होता. ते फौजदाराच्या लक्षात येताच त्याने पुन्हा हुकूम सोडला की गोळीबार करू नये व कोणीही नागोजी व सावळ्या यांच्या जवळ जाऊ नये. सर्व दूर उभे राहून डोळे रोखून त्यांच्याकडे पाहत होते. पुष्कळ वेळ धडपड करून व अंगातले रक्त संपून गेल्यावर रामोशी हळूहळू धरणीवर पडला. तेव्हा नागोजी पाणी मागत होता. पण त्याला पाणी देणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात घालून घेण्यासारखे आहे.
त्यामुळे कोणीही पुढे जात नव्हते. नागोजी हा रामोशाच्या व आपल्या रक्ताची भिजून चिंब झाला होता. त्याचा एक पाय हलत होता व वडस वाढलेला डोळा जोरजोराने फिरत होता. रामोशी रेड्यासारखा रक्तानं पडून शेवटचे आचके देत होता. तो गोळी लागलेल्या डुकरासारखा किंचाळत होता, गुरगुरत होता. दिवस मावळून सर्व प्रदेश थंड झाला होता. हिंदूराव थप्पीवरून खाली उतरला आणि म्हणाला, मंगला, मी ज्याला मारण्यासाठी आकाश पाताळ एक केलं तो नागोजी शेवटी सापडला. काय म्हणता, नागोजी मेला? हो, पण हंबीर सापडला नाही. आता अंधार पडू लागला होता. फौजदार साहेबांच्या पूर्वयोजनेप्रमाणे शेकडो पेट्रोमॅक्सच्या बत्त्या दिसू लागल्या. झाडांच्या फांदीला बत्ती लटकू लागली. मंगला थप्पीवर चढली व पाहू लागली. 2 मुडदे पडले आहेत आणि कैक जवान त्यांच्याकडे पाहत स्तब्ध उभे आहेत असे तिला दिसले. ती खाली आणि म्हणाली, माणूस मरणाला किती भीतो? हिंदूराव म्हणाला, ते फार भीतं, पण बंडखोर माणूस कधीच भीत नाही. जे बंडखोर नसतं ते भीतं. ज्याला बंडखोर व्हायचं असेल त्यानं नेहमी मरायला तयार असावं लागतं. बाहेर अंधार हळूहळू पसरत होता. सूर्य मावळून गेला होता. जणू पुढे होणार तो दारुण प्रसंग पाहण्याचे त्यांच्या जीवावर आले होते. कोणी कोणाशी बोलत नव्हते. नागोजी पाणी पाणी करून विव्हळत होता आणि त्याचा मित्र हंबीर दूर उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. नागोजीने सर्व शक्ती एक करून म्हटले, हंबीर, मला पाणी दे. त्याबरोबर हंबीर पुढे होणार तोच फौजदाराने गुरगुरले, कोणी पुढे जायचं नाही. हे ऐकून हंबीर चिडून म्हणाला, अहो फौजदार साहेब, त्यांना पाणी पाहिजे. हो, मला माहीत आहे, पण पुढं जाणं म्हणजे मरणाच्या घरात जाणं आहे आणि मी कुणालाही पुढं जाऊ देणार नाही. हे ऐकून हंबीर जास्त चिडला. तो म्हणाला, साहेब, नुसता घराला वेढा देऊन भागणार नाही. आम्ही काहीतरी केलं पाहिजे. अहो हंबीरराव, फौजदार म्हणाला, हे मला कळतं, पण काय केलं पाहिजे ते सांगा ना. हे फौजदाराचे बोलणे ऐकून हंबीर दाराकडे धावला व दार उघडू लागला. तो दरवाजा बंद होता तोपर्यंत फौजदाराकडे आला आणि म्हणाला, साहेब, हे तुमचं ढिलं धोरण मला पसंत नाही. फौजदार चिडला आणि आपले पिस्तूल हंबीरच्या नाकाला लावून म्हणाला, आणि हे तुमचं सातारी चढाईखोर धोरणही मला पसंत नाही. सर्व काही माझ्या मताप्रमाणेच झाले पाहिजे. असे म्हणून त्याने हुकूम सोडला, घरावरची पत्र्याची पान काढून टाका. तात्काळ शिड्या वगैरे साहित्य जमा झाले. लोक घरावर चढले आणि घरावर जेव्हा धुडगूस सुरू झाला तेव्हा मंगला म्हणाली, आता काय करायचं? हिंदूराव म्हणाला, मंगला, मल्हारी वगैरे येईपर्यंत जे काही करता येईल ते करायचं. तू बंदूक तयार ठेव आणि घरावर जिथं पत्रा दबेल तिथं वाजेल तिथं गोळी घाल अंदाजानं. बिलकुल घाईघाई करू नको. हां, सुरू. 2 बंदुका जुंपल्या. वर चढलेले लोक धडाधड खाली कोसळू लागले. कोणी उड्या टाकू लागले. थोड्याच वेळात घरावर शांतता झाली. पुन्हा कोणीही चढेना. हंबीर फौजदाराकडे गेला आणि म्हणाला, घरावर गोळ्या लागून 5 लोक मृत्युमुखी पडलेत. 5 म्हणजे? फौजदाराने विचारले. हंबीर उद्गारला, म्हणजे 5 आणि 2 7. आता मात्र फौजदार थोडासा नरम झाला. त्याने गावाकडे अंधार करून नागोजीचं प्रेत उचलले आणि एका झाडाखाली निजवले. नंतर फौजदार म्हणाला, हंबीरराव, आपण असं करूया. कसं? हंबीरने आपला चेहरा उग्र करत विचारले. आपण आज रात्रभर केवळ पहारा देऊया. फौजदार म्हणाला, आणि उद्या सकाळी उजेडात पुढं काय करायचं ते पाहूया. माझं मत आहे, बोला. हंबीर म्हणाला, साहेब, आपला हिंदूराव एकटा आहे तोपर्यंत काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर जमणार नाही. आणि कदाचित आज रात्री गणू आणि मल्हारी जर आले तर आपल्याला जीव घेऊन जाणंसुद्धा कठीण आहे. तेव्हा दोघं येण्याच्या आतच आपण हिंदूरावाचा निकाल लावायला पाहिजे. हे हंबीरचे म्हणणे फौजदाराला पटले आणि त्याने एक युक्ती काढली. त्याने वळणीचेच पत्र्याचे पान दर दाबून धुमते केले व एक मिरच्यांचे पोते पेटून घरात टाकले. कारण मिरच्याचा तिखट धूर घरात पसरून जीव गुदमरून हिंदूराव बाहेर येईल असा त्याचा अंदाज होता. मिरच्यांचे पेटते पोते घरात पडले तेव्हा हिंदूरावाने घरातील सर्व कपडे, पासोड्या, घोंगड्या पाण्याने भिजवून त्यावर टाकून ते विझवले. आता मध्यरात्र उलटून गेली. सर्व गावकरी आपापल्या दारात बसून मळीला चाललेली लढाई ऐकत होते. येणाऱ्यांकडून कोण मेले, कोण जखमी आहे याविषयी विचारपूस करीत होते. फौजदाराने दोन्ही खिडक्यांना शिड्या लावून गोळीबार कसा हुकूम सोडला. गोळीबार सुरू झाला. खिडकीपर्यंत चढून गेलेला माणूस गोळी न झाडताच गोळी लागून खाली पडला. पुन्हा गोळीबार बंद झाला. हिंदूराव येईल व प्रसंगाला तोंड देत होता. मंगला, गणू, मल्हारीची वाट पाहत होती.
रात्र मांडुळाच्या गतीने सरकत होती. गोळीबाराने सर्व प्रदेश दुमदुमत होता. झाडाला लटकत असलेल्या बत्त्या मात्र मंद झाल्या होत्या. कुणाची हवा संपली होती, कुणाचे मेंटल फुटले होते, कुणाचे तेल संपले होते, कोण भपकत होती. प्रकाश कमी कमी होत होता. त्याचबरोबर फौजदार व हंबीर शेवटचा उपाय योजित होते. लोक भीतीने आणि थंडीने हालत होते, परंतु जातिवंत दरोडेखोर व गुन्हेगार सरकारवर उपकार करून आपले गुन्हे माफ व्हावे म्हणून वाटेल ते करायला तयार होता. आज रात्री हिंदुरावाचे लोक येणार असल्याचे फौजदाराने सांगितले होते. त्यामुळे पंजाबी सैनिकांचे पाचावर धारण बसली होती. त्यांना रात्रीची चीड आली होती. ते आजूबाजूला झाडे डोळे फाडून पाहत होते. कित्येकांना उगवत्या दिशेला डोळे लावले होते. जशी जशी रात्र संपत होती तसे फौजदार साहेब गोंधळत होते. शेवटी त्यांनी हंबीरला विचारले, हंबीर, घराची एक भिंत पाडावी असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? हंबीर म्हणाला, घर माझं आहे, तेव्हा कसलाच विचार न करता भिंत पाडा, माझी काही नाही. आणि लगेच लोखंडी पहारी त्या चिरेबंदी भिंतीवर टकरा घेऊ लागल्या. आता पहाट झाली होती. आकाश लाल मोहराने मोहरले होते. आत्तापर्यंत गणू, मल्हारी, चंदू, शिवा यांच्यापैकी कोणाचाच पत्ता नव्हता. भिंतीचे दगड निखळत होते. हिंदुराव मध्ये उभा होता. मंगला घाबरून गेली होती. रात्रीच्या दगदगीने तिचा चेहरा सुकला होता. ती रात्रभर उभी होती. तिने विचारले, आता काय करायचं? घर पाडू लागले की ते? हो, पाडू लागले. तू बंदूक तयार ठेव. जो जो कोणी घरात शिरेल त्याला ठार मारायचं, भर काढतोस. असे म्हणून हिंदुरावाने आपल्या गळ्यातील माळेला हात लावला आणि चाचून पाहिले. तो एकच काडतूस सापडले आणि मंगलालाही एकच काडतूस सापडले. तिने चकित होऊन विचारले, आता हो? एकच आहे, हिंदुराव म्हणाला. माझ्याकडे एकच. तोच भिंतीच्या आतील बाजूला शेवटचा थर हादरून लावला. मातीचा धुराळा आत पडू लागला. कित्येक पहारी घरात येऊ लागले आणि काडतुसे संपली होती. त्याचबरोबर मंगलाची आणि हिंदुरावाची आशाही. हिंदुराव भिंतीला टेकून उभा राहिला होता. त्याने आपली बंदूक जमिनीवर ठेवून तोंडावर दोन्ही हात देऊन तो विचार करत होता. मंगला पडत्या भिंतीकडे पाहत होती. तोच एक मोठा दगड गडगडला आणि मागे सरली. हिंदुराव जवळ गेली. तिने त्याला हलवून विचारतंद्रीतून जागे केले आणि म्हटले, भिंत कोसळू लागली, आता काय करायचं? त्याने शांतपणे तिच्याकडे पाहत म्हटले, मंगला, आता मरायचं. कसं? मंगला, भिंत पडल्यानंतर लोक आत येतील. आपली 2 काडतुसे आपलं काम करून बाहेर जातील. पण पुढं आपण वैऱ्या हाती सापडून आपला कडेलोट होईल. त्यांनी जर मला जिवंत पकडलं तर हंबीर मला ठार मारील. तो गंभीर होऊन पुढे म्हणाला, तेव्हा माझे हातही माझे नसतील. मग आता? मंगलाने भेदरून विचारले, आता तू काडतूस भर. तो पुटपुटला आणि मंगलाने काडतूस भरले व म्हटले, हो, भरलं. आता भिंतीला आरपार फगदाड पडून ते रुंदावत चालले होते. त्याकडे पाहत हिंदुराव म्हणाला, आता त्यांच्या हाती सापडून मरण्यापेक्षा तूच मला गोळी घाल. या शब्दाबरोबर मंगलाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा घरंगुळू लागल्या. पहाटेचा लाल प्रकाश पडक्या भिंतीतून घरात येऊ लागला. मंगलाने जोराने काहीतरी गिळून टाकावे असे ती म्हणाली, मी तुम्हाला मारू? हो, तूच मला मार. आणि मग माझं काय होणार? मंगला, जर माझा अपमान होऊ नये असं तुला वाटतं तर तूच शेवटचं काडतूस माझ्यावर झाड. तिचे हातपाय थरथरू लागले. तिचे ओठ सुकले. तिला घेरी आली. तिचा तोल सुटला. पण तिने हिंदुरावाच्या छातीवर मस्तक ठेवले. ती शुद्धीवर येऊन मागे सरकली. तेव्हा तिचे कुंकू पुसले. पण त्याचा डाग हिंदुरावाच्या छातीवर उठला होता. तिने कसलाच विचार न करता, मग कसं करायचं? तुम्ही तुमचं शेवटचं काडतूस माझ्यावर झाडा आणि दोघं. मी मागं राहून जन्मभर झुरून मरण्यापेक्षा मी म्हणते तसंच करा. मंगला, हे काम माझ्यानं होणार नाही. झालंच पाहिजे. जर हे काम कराल तरच मी तुमचं काम करीन. सूर्याने आपली किरणे टाकली. भिंतीने भांगा दिल्या. फौजदाराने हुकूम दिला, एकदम घरात घुसा. बंदूकवाले धावले. घरात 2 आवाजांचा एक मोठा आवाज झाला. घरात सामसूम पसरली. घरात घुसण्यासाठी धावले लोक दबकले. पुष्कळ वेळ थांबून एका इस्मानं हिया करून घरात पाहिले आणि मोठ्याने म्हटले, लढाई संपली. सर्व लोक घरात घुसले. हंबीर घरात गेला आणि पाहू लागला. त्याला 2 प्रेते दिसली. हिंदुराव व मंगला तिथे नव्हती. नंतर तो प्रेत बाहेर काढत असताना कृष्णाजींच्या अंगणात पांडू पाटलाचे घोडे आले. मंगलाकडे पाहून हंबीरच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.
त्याचा कंठ भरून आला होता. त्यानं तिच्या मस्तकावरून हात फिरवीत म्हटले, मंगला, काय केलंस हे? इतक्यात वारणा नदीच्या पलीकडून गोळीबार सुरू झाला. फौजदार व हंबीर भांबावून गेले. जिकडे तिकडे गोंधळ सुरू झाला. जो तो म्हणू लागला, गणू आला, कोणी म्हणू लागला, मल्हारी आला आणि सगळे सैरावैरा पळू लागले. फौजदाराने हुकूम सोडला, हंबीर, आता चिखलवाडी जवळ करू. सर्वजण चिखलवाडीच्या दिशेने धावत सुटले.